तर मित्र आणि मैत्रिणींना आत्तापर्यंत आपण खूप धमाल केली, खूप मजा आली आपल्याला. आणि मी जर म्हटलं की ती मजा काहीच नव्हती तर खरी गंमत तर पुढच्या राऊंडमध्ये आहे. येस, आणि आपला पुढचा राऊंड असणार आहे पेपर डान्स. नाव जरी बोरिंग वाटत असलं तरी सुद्धा हा गमतीशीर आणि रोमॅन्टिक गेम आहे. एक्झॅक्टली. करायचं काय, प्रत्येक कपलने आपल्या जोडीदारासमोर कपल डान्सची पोझिशन घेऊन उभं राहायचंय. तुमच्या दोघांच्या मध्ये एक विशिष्ट आकाराचा कागद ठेवला जाईल. म्युझिक सुरू होईल. त्या म्युझिकवर प्रत्येक कपल एक रोमॅन्टिक डान्स करणार आहे. मात्र तो डान्स समोर ठेवलेल्या त्या कागदावर उभं राहूनच करायचा आहे. आणि थोड्या वेळाच्या अंतराने म्युझिक बंद करण्यात येईल आणि तुमच्या पायाखालचा पेपर जो आहे तो फोल्ड करण्यात येईल. गेम खेळत असताना काही वेळानंतर तो पेपर फोल्ड करून छोटा छोटा होत जाणार आहे. कपलला पुन्हा त्याच पेपरवर उभं राहून डान्स करायचा आहे. यात तुमचा बॅलन्स जाईल, तुम्ही पडाल, धडपडाल. पण आपल्याला एक्झॅक्टली हेच बघायचं आहे की कुठलं कपल आपल्या जोडीदाराला सावरतंय आणि प्रेमाच्या या प्रवासात त्याची शेवटपर्यंत साथ देत आहे. तर तयार आहात तुम्ही? हे तर इलॉजिकलच आहे. हो, पण तर काय करायचं? चन्ना अनु चन्ना, अहो तर काय बोलू मी? तुला हे खेळायचंय का? आपण दोघं त्या पेपरवर मावणार आहोत का? अहो मी नाही मावणार, तू मावची. अरे बालिश पण आहे. त्याला कसं सांगायचं? मी सांगतो, ऐका ना. मिस्टर अविनाश, तुम्हाला आधीच म्हटलंय मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. छान आहात तुम्ही, हे मस्त आहे सगळं. आम्हाला खेळायचं नाही आता. अहो फक्त आजच्या दिवसच, उद्यापासून पुन्हा रुटीन सुरू होणार आहे तेच. आणि जरा अनुप्रियाच्या चेहऱ्याकडे बघा की, तिची पण इच्छा आहे की आजची संध्याकाळ साजरी करावी. तुला करायची आहे ना ग? नाही. नाही म्हणते ती. चल तू माझ्या बरोबर. स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता, मी तुझ्यात दिसतो कमला. स्टॉप म्युझिक. तुमचा गेला बॅलन्स, तुम्ही आउट झालात. आता सगळ्यांनी पेपर फोल्ड करा. तूच आजही तू द्या, तूच सावली या दिशा, वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता.
हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला. आई हा काय रे? काय झालं काय कसलं एवढं टेन्शन घेतलेस? अजून ह्या लोकांचा पत्ता नाही रे. कुठे गेले असते दोघे? हो म्हणजे आवी खरं तर इतका उशीर करत नाही, पण आई मला काळजी वाटते ते अनु अजूनही घरी आलेली नाही. म्हणजे दोघे एकत्र असतील तर ठीक आहे, काही हरकत नाहीये, पण हे कळणार कसं आपल्याला? अगं मी मगाशी फोन केला होता आवीला, पण फोन पण लागत नाहीये त्याचा. कसा लागेल? बंद करून ठेवला असेल त्यांनी. व्हॅलेंटाईन्स डे आई दोघं गेले असतील मस्त पार्टी बिर्टीला. तुला कसं कळलं? मगाशी तू त्यांचा पाठलाग करायला गेली होतीस? पिहू 1000 वेळा सांगूनही कळत कसं नाही का तुला बाळा? मोठी माणसं बोलतात ना इथे, मग कशाला तोंड खुपसतेस मध्येच? लहान आहेस ना. कारण तू माझ्या आई बाबांबद्दल बोलतेस. पिऊ गप्प बस. त्या अनुमुळे ना तू फार शेपरलीस. येऊ दे तिला. तिला आणि तुला अविला सांगून बरोबर करायला सांगते बघ. सीमा म्हणते तशी जर ती पार्टीला गेली असेल ना तर तुझ्या आईचं ना काही खरं नाही बघ. आई अगं असं काय करतेस? व्हॅलेंटाईन डे आहे ना, आणि ते जर पार्टीला किंवा डिनरला गेले असतील ना तर चांगलीच गोष्ट आहे. त्यात प्रॉब्लेम काय आहे? हो का? म्हणजे त्यांनी हे सगळं सेलिब्रेट केलं तर तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये का? त्यांचं आयुष्य त्यांनी कसं जगायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मला प्रॉब्लेम कशाला असेल त्यात?